नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फुडले पिळगेच्या सुदारणां खातीर कार्य येवजण्यांचो नियाळ घेवपा खातीर उंचेल्या पावड्यावेली बसका घेतली. चीनाचे विदेश वेव्हार मंत्री वांग यी आयज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांचे कडेन शीम प्रश्नाचेर चर्चा करतले. युक्रेनांतले झूज सोंपोवपाक मजत करपा खातीर रशियन आनी युक्रेनाच्या राष्ट्राध्यक्षांमदीं समोरासमोर उलोवपाची वेवस्था करतले अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी जाहीर केलां. खेळांत कझाकिस्तानांतल्या शिमकेटांत जाल्ल्या 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपांत भारताच्या गिरीश गुप्तान 10 मीटर हवाई पिस्तूल सर्तींत भांगरा पदक जिखला आनी भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोंकण आनी गोंयांत घोग्यांनी पावस पडपाची शिटकावणी दिवन रेड अलर्ट जारी केल्या. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फुडले पिळगेच्या सुदारणे खातीर कार्य येवजण्यांचो नियाळ घेवपा खातीर उंचेल्या पावड्यावेली बसका घेतली. तातूंत जिणेचो दर्जो वाडोवप, वेवसाय करपाक सोंपेपण हाडप आनी समावेशक समृद्धी वाडोवपा खातीर उपायांक गती दिवपाचेर भर दिल्लो. प्रशासन सोंपें करपा खातीर, अर्थीक वाड घटमूट करपा खातीर आनी नागरिकांक ह्या उपायांतल्यान थेट फायदो मेळचो हे खातीर आराखडो केल्ल्या पावड्यांविशीं अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री मोदी हांकां म्हायती दिली. प्रधानमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिसा केल्ल्या संबोधना उपरांत ही उंचेल्या पावड्यावेली बसका जाल्या. त्या संबोधनात प्रधानमंत्र्यांनी जीएसटी सुदारणांच्या रुपात दिवाळी भेट आनी कर भार कमी करपाचे उतर दिल्ले. बसके उपरांत प्रधानमंत्र्यांनी सोशल मिडिया पोस्टाचेर केल्ल्या संदेशात म्हळां की सरकार जिणेची सोय वाडोवप, वेवसाय करपाची सोय वाडोवप आनी एकंदर समृद्धी वाडोवपाचो हेत दवरून नेटान सुदारणा करपाक कटिबद्ध आसा. भारताची अर्थवेवस्थाय घटमूट करपा खातीर, मुळावी बांदावळ सुदारपा खातीर आनी रणनीती धोरणां तयार करपाचो हेत आशिल्ले हे बसकेत घरमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, रस्तो येरादारी मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल हांणी वांटो घेतिल्लो. 2 दिसांच्या अधिकृत भारत भेटेर आशिल्ले चीनाचे विदेश वेव्हार मंत्री वांग यी आयज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांचे कडेन शिमेच्या प्रश्नाचेर खाशेले प्रतिनिधी संवादाचे 24वे फेरयेत चर्चा करतले. ते आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची लेगीत भेट घेवपाचे आसात. अधिकाऱ्यांच्या म्हणण्या प्रमाण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हांचे कडेन जावपी बसकेत शीम परिस्थिती, व्यापार आनी उड्डाण सेवा परतून सुरू जावपाची शक्यताय अशा साबार विशयांचेर भासाभास जावपाची आस्त आसा. द्विपक्षीय संबंधांत खंयचेय सकारात्मक गतीचो आदार म्हळ्यार शिमेवयल्या वाठारांनी शांतताय संयुक्तपणान सांबाळपाची तांक आसप. ताका लागून ही बसका खूब म्हत्वाची आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ. एस. जयशंकर हांणी सांगलां. तशेंच तणाव कमी करपाची प्रक्रिया मुखार वचप गरजेचें आसा अशें तांणी सांगलें. ह्या म्हयन्याच्या निमाणे कडेन तियानजियांत जावपी शांघाय सहकार संघटनेच्या शिखर सभेत वांटो घेवपा खातीर प्रधानमंत्री मोदी चीनाक वचपाच्या आदीं ही बसका जाता. युक्रेनांतले झूज सोंपोवपाक मजत करपा खातीर रशियन आनी युक्रेनाच्या राष्ट्राध्यक्षांमदीं समोरासमोर उलोवपाची वेवस्था करतले अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांणी जाहीर केलां. काल रातीं व्हायट हावसांत युक्रेनाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आनी हेर युरोपीय फुडाऱ्यां कडेन उलयल्या उपरांत रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे कडेन आपूण उलयिल्ल्याचें ट्रम्प हांणी आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर सांगलें. तांणी सांगलें की पुतीन आनी झेलेन्स्की हांचे मदीं बसकेची वेवस्था तांणी केल्ली आसा. केंद्रीय शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांकां नकली खतां दिल्ल्यान सोयाबीनाचें पीक पिड्ड्यार जाल्ल्याच्यो कागाळी मेळिल्ल्यो. हाचेर उलयतना चौहान हांणी सांगलें की असल्या कंपन्यां आड खरसाणीन व्यापक अभियान राबयतले. एक निरीक्षण समिती ह्या शेतांचें परीक्षण करतली आनी कंपनी आड कडक कारवाय करतली. सोयाबीन की जगह खरपतवार खड़ा है। किसी एचपीएम कंपनी की दवाई डालने के कारण ये हुआ है। एक उच्च स्तरीय वैज्ञानिकों का दल इन खेतों का निरीक्षण करेगा और जिस कंपनी ने ऐसी दवाई दी किसानों को जिससे किसान तबाह हो गए, विधि सम्मत सख्त कार्रवाई उसके खिलाफ की जाएगी और एक अभियान शुरू होगा पूरे देश में ऐसी कंपनियों के खिलाफ. जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनी बिहारचे मुखेलमंत्री नितीश कुमार हांणी उपराष्ट्रपती पदा खातीर एनडीएचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हांकां नामांकीत करपाच्या निर्णयाचें स्वागत केलां.
कुमार हांणीच म्हळें की वेंचणुकेंत JDU राधाकृष्णन हांकां तेंको दितले. नितीश कुमार हांणी सोशल मिडियार NDAच्या उमेदवाराक शुभेच्छा दिल्या. हे विशीं सांगतना प्रदेशाध्यक्ष JP नड्डा हांणी सांगलें की सगळ्यां कडेन चर्चा करून CP राधाकृष्णन हांकां NDAचे उमेदवार म्हूण वेंचून काडल्यात. के साथ चर्चा हुई, सुझाव मांगे गए और उसके बाद फिर ये तय हुआ कि हमारे उपराष्ट्रपति के प्रत्याशी के रूप में हमारे महाराष्ट्र के राज्यपाल श्री CP राधाकृष्णन जी, चंद्रपुरम पुन्नास्वामी राधाकृष्णन जी, उनको हम NDA का प्रत्याशी बनाएंगे. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आतां मुखावेल्यो खबरो. साबार मुद्द्यांचेर विरोधकांच्या गोंधळाक लागून काल संसदेचे दोनूय सभाघर दनपारां 2 मेरेन स्थगीत केल्ले. राज्यसभेचें कामकाज सकाळी 11 सुरू जालें तेन्ना विरोधी पक्षांनी विशेष सघन सुदारणांच्या मुद्द्यार चर्चेची मागणी करत निदर्शनां सुरू केल्ली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी निदर्शक सदस्यांक शिटकावणी दिली की जर तांणी सरकारी मालमत्तेचें लुकसाण केलें जाल्यार तांचेर कारवाय जातली. लोकांनी सदस्यांक मुद्दे उपस्थित करपाक वेंचून दिला पूण ते कामकाजात आडमेळी हाडटात जे योग्य न्हय. आवाहन करून लेगीत विरोधी सदस्यांनी निशेध सुरूच दवरलो. ते उपरांत सभापतींनी सभाघर दनपारां 12 मेरेन स्थगीत केलें. आपसे आग्रह कर रहा हूं और चेतावनी दे रहा हूं, किसी भी मान्य सदस्य को ये प्रिविलेज नहीं है सरकारी संपत्ति को तोड़ने का प्रयास करे. अगर आपने सरकारी संपत्ति को तोड़ने का प्रयास किया तो मुझे कुछ निर्णायक फैसले करने पड़ेंगे और देश की जनता आपको देखेगी. कई विधानसभाओं के अंदर इस तरह की घटना पर मान्य सदस्यों के खिलाफ कार्रवाई हुई है. ऑपरेशन सिंदुरा वेळार जशे सगळ्या पक्षांनी एकजूट जावन दुश्मनाक बुद्ध शिकोवपी सेनेची तोखणाय केल्ली तेच प्रमाण कॅप्टन शुभांशु शुक्ला हांची लेगीत सगळे जण राजकारण कडेक दवरून तोखणाय करतले अशी आस्त मंत्री किरण रिजिजू हांणी उक्तायल्या. मैं उम्मीद करता हूं जैसे ऑपरेशन सिंदूर में सब पार्टी के मेंबर्स ने हमारे सेनाओं के पराक्रमी को लेकर के गुणगान गाया और देश ने सेनाओं को आतंकवाद के खिलाफ कार्रवाई करने पर बधाई दी, उसी प्रकार आज भी पूरे दल राजनीतिक विचारधारा से आगे बढ़ के एकजुट में कैप्टन शुभांशु शुक्ला को हम अभिनंदन करेंगे. जम्मू काश्मीरात फाटल्या सप्तकात जाल्ल्या विध्वंसक ढगफुटी आनी हुंवाराक लागून बेपत्ता जाल्ल्या लोकांचो सोद घेवपाचे आनी बाधित कुटुंबाक आदार दिवपाचे यत्न चालूच आसात. किश्तवाड जिल्ल्यांतल्या चिसोटी गांवांत काल सेगीत 5व्या दिसा मजत कार्य चालू आशिल्ले. आमच्या जम्मू खबराकारान सांगला की मरण आयिल्ल्यांचो आंकडो 62 जाला जाल्यार पुलिसांच्या नोंदी प्रमाण 41 जाण बेपत्ता आसात. मरण आयिल्ल्यांचो आंकडो आनीक वाडूंक शकता अशें शिटकावणी बचाव पंगडान दिल्या. विरोधी पक्ष सुनील शर्मा हांणी सांगले की हे सुवातेर दूख दिवपी स्थिती आसा. मजगतीं लश्करान बाधित सुवातेर बेली पूल बांदपाचें काम पुराय केलां. ताका लागून महत्वाची जोडणी मेळ्ळ्या जी सोडवणूक कार्यावळी बेगीन करपाक मजत करता. लश्कर, NDRF, पुलीस, SDRF आनी थळाव्या स्वयंसेवकांचे बचाव पंगड अथक परिश्रम घेवन सोडवणूक कार्यात गुंतल्यात. कारवाय चड खर करपा खातीर आनी बळीक पडपी लोकांक तांच्या कुटुंबाक पुराय आदार दिवपा खातीर सगळे यत्न सुरू आसात अशें आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलें. कझाकस्तानांतल्या शिमकेटात जाल्ल्या 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपांत भारताच्या गिरीश गुप्तान 10 मीटर हवाई पिस्तूल सर्तींत भांगरा पदक जिखलें. फायनलींत गिरीशान 241.3 गूण मेळयले. भारताचो देव प्रताप हाणें 238.6 गूण मेळोवन रुप्या पदक जिखलें. भारतान पयल्या दिसा 2 भांगरा आनी 3 रुप्या पदकां मेळयलीं. कनिश्ठ दादल्यांच्या हवाई पिस्तुलांत कपिल बेन्सला हांणी भांगरा पदक जिखलां. तशेंच कपिलान वरिश्ठ आनी कनिश्ठ दादल्यांच्या पंगडाचे सर्ती
सर्तीत रुप्या पदक मेळयलें. हाचे आदीं कपिलान 10 मीटर हवाई पिस्तूल सर्तीत भारताक पयलें भांगरा पदक जिखिल्लें. भारताचो जोनाथन गॅविन एंटनी हाणें कांस्य पदक जिखलां. कपिल, जोनाथन आनी विजय तोमर हांच्या पंगडान रुप्या पदक जिखलें. वरिश्ठ दादल्यांच्या विभागात अनमोल जैन, आदित्य मालरा आनी सौरभ चौधरी ह्या पंगडान रुप्या पदक जिखलां. बायलांच्या एअर पिस्तूल सर्तीच्यो निमाण्यो मॅची आयज चॅम्पियनशिपाच्या दुसऱ्या दिसा जातल्यो. संवसारीक युवा तिरंदाजी अजिंक्यपद सर्त आयज कॅनडाच्या विनिपेग शारांत सुरू जातली. तातूंत 24 वांगड्यांचो भारतीय पंगड वांटो घेतलो. ही सर्त 24 ऑगस्टाक सोंपता. 63 देशांतले 570 धनुर्धर हातूंत वांटो घेतात. आयर्लंडांतल्या लिमेरिकांत जाल्ले निमाणे आवृत्तींत भारतान 6 भांगरा पदकां सयत 11 पदकां मेळोवन पयल्या क्रमांकाचेर पावल दवरलां. भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोंकण आनी गोंयांत घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय उक्तावन रेड अलर्ट जारी केला. तशेंच छत्तीसगड, केरळ, माहे, तेलंगणा आनी विदर्भ वाठारांत व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मध्य प्रदेश, मराठवाडा, ओडिशा आनी उत्तराखंडांत लेगीत आयज पावसाची अशीच परिस्थिती उरपाची शक्यताय आसा. फुडल्या 3 ते 4 दिसांत दक्षिण द्वीपकल्प आनी लागसारच्या मध्य भारतांत पावस सक्रीय जावपाची शक्यताय आयएमडीन उक्तायल्या. आतां खबरो सोंपोवचे आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फुडले पिळगेच्या सुदारणे खातीर कार्य येवजण्यांचो नियाळ घेवपा खातीर उंचेल्या पावड्यावेली बसका घेतली. चीनाचे विदेश वेव्हार मंत्री वांग यी आयज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांचे कडेन शीमसुरक्षेचेर चर्चा करतले. युक्रेनांतले झूज सोंपोवपाक मजत करपा खातीर रशियन आनी युक्रेनाच्या राष्ट्राध्यक्षां मदीं समोरासमोर उलोवपाची वेवस्था करतले अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हांणी जाहीर केलां. कझाकिस्तानांतल्या शिमकेटात जाल्ल्या 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपांत भारताच्या गिरीश गुप्तान 10 मीटर हवाई पिस्तूल सर्तीत भांगरा पदक जिखलें. आनी भारतीय हवामान खात्यान आयज कर्नाटक, गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोंकण आनी गोंयांत घोग्यांनी पावस पडपाची शिटकावणी दिवन रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.